नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की वय वाढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो आपल्याला निवारा व्यवस्थित राहील का, आपली मुलं आपल्याला सांभाळतील का, आपलं घर किती सुरक्षित आणि सोयीस्कर असेल याची चिंतासुद्धा सतावते. पण आजही आपल्याकडे असे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय झालं, ज्यांची रिटायरमेंट झाली, परंतु त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. कारण घराच्या किमती, स्टॅम्प ड्युटी, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर किचकट कामं यामुळे त्यांचं स्वप्न अर्धवटच राहिलेलं आहे. पण आता काळजी करू नका, कारण महाराष्ट्र हाऊसिंग विभागाने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन वित्तीय पायाभूत धोरण ड्राफ्ट पॉलिसी तयार केली आहे. या पॉलिसीमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर घेणं आणि त्यामध्ये आरामात राहणं सोपं होणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया की हे धोरण काय आहे, ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा कसा होणार आहे. मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये ज्यांचं वय 60 वर्ष आणि त्याहून अधिक आहे अशा वृद्ध नागरिकांची संख्या जास्त आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांनी त्यांचं आयुष्यभर काम केलं, मुलांना सांभाळलं, त्यांना शिक्षण दिलं, परंतु स्वतःचं स्वप्न त्यांना काही पूर्ण करता आलेलं नाही. त्यातच घर घ्यायचं म्हटलं की स्टॅम्प ड्युटी, प्रॉपर्टी टॅक्स आणि डेव्हलपमेंटचे रूल्स यासारखे खर्च असतात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची पायाभूत सोय ही अवघड होऊन बसते. म्हणूनच सरकारने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी हाऊसिंग ड्राफ्ट पॉलिसी 2025 आणली आहे. या धोरणाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वाच्या 3 सुविधा मिळतात. स्टॅम्प ड्युटी, जी प्रत्येक घराच्या, प्रत्येक प्रॉपर्टीच्या खरेदीसोबत वर्षानुवर्ष वाढत आहे, तिथे ज्येष्ठ नागरिकांना फक्त 1,000 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. म्हणजेच आता ज्येष्ठ नागरिकांनी जर नवीन घर घ्यायचं विचार केला तर त्यांना नाम मात्र 1,000 रुपये ॲज अ स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावे लागतील. पूर्वी यासाठी हजारो रुपये द्यावे लागायचे, ज्यामुळे आता आर्थिक बचत होणार आहे. त्याचप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स या अंतर्गतही वृद्ध नागरिकांना मालमत्ता करामध्ये विशेष सूट दिली जाणार आहे, ज्यामुळे दरवर्षी पैशांची बचत होईल. आणि विशेष विकास नियम म्हणजे स्पेशल डेव्हलपमेंट रूल, ज्येष्ठ नागरिकांसाठी घराची बांधणी करताना लिफ्ट, रॅम्प, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन सुविधा या गोष्टी देखील बंधनकारक केल्या जातील. ज्येष्ठांसाठी वॉर्डनची किंवा केअरटेकरची व्यवस्था केली जाईल. या ड्राफ्ट पॉलिसी अंतर्गत स्पष्ट करण्यात आले आहे की जे बिल्डर्स खास ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रकल्प बांधणी करतील त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना घर हे ग्राउंड फ्लोअर किंवा ज्या बिल्डिंगमध्ये लिफ्टची सोय आहे अशाच ठिकाणी द्यावे. इमारतीमध्ये रॅम्प, हँडरेल, व्हीलचेअरचा ॲक्सेस असावा. अपार्टमेंटमध्ये इमर्जन्सी अलार्म, CCTV कॅमेरा आणि 24 तास सुरक्षा असावी. सोसायटीमध्ये मेडिकल इमर्जन्सीसाठी फर्स्ट एड बॉक्स किंवा छोटासा एक हेल्प डेस्क असावा. हे सगळं मार्गदर्शन शासनाने आता ड्राफ्ट पॉलिसीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सरकारच्या या ड्राफ्ट पॉलिसीची जर PDF फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा ड्राफ्ट, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ड्राफ्ट पॉलिसीची PDF फाईल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच ही ड्राफ्ट पॉलिसीची डायरेक्ट लिंकसुद्धा आपल्या पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. आता यासाठी पात्र कोण असतील? सगळ्यात महत्त्वाची पात्रता, ज्यांचं वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या गोष्टीसाठी पात्र असतील. त्याचप्रमाणे ज्यांनी घर खरेदीसाठी स्वतःच्या नावावर कर्ज मंजूर केलेलं आहे असे नागरिक पात्र असतील. आता समजा जर घर हे कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावावर असेल तर ज्येष्ठ नागरिकसुद्धा स्वतःच्या नावावर घर घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ड्राफ्ट पॉलिसी वृद्धाश्रम किंवा पे अँड स्टे सिनियर होम्स यांना देखील लागू असणार आहे. आता ही सवलत मिळवण्यासाठी काय करायचे? तर ड्राफ्ट पॉलिसीची अंतिम अधिकृत सूचना लवकरच समोर येईल. त्यानंतर जिल्हा हाऊसिंग ऑफिस किंवा कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. स्टॅम्प ड्युटीची जी काही सवलत आहे ती मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयाचा पुरावा सादर करावा लागेल आणि त्यांचे रहिवासी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. आणि प्रॉपर्टी टॅक्समधल्या सवलतीसाठी तुमच्या स्थानिक महापालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे, फॉर्म भरावा लागणार आहे. या धोरणाचं नियोजन, अंमलबजावणी, देखरेख हे सगळं राज्य हाऊसिंग विभाग करणार आहे. तसेच बिल्डर्सला विशेष परवाने देताना सुद्धा नियमानुसार काम होत आहे का याची तपासणी करणं हे महापालिकेची जबाबदारी असेल. आता या पॉलिसीचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो? या नव्या धोरणामुळे, या नवीन पॉलिसीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला एक नवीन बळ मिळणार आहे. त्यांना कमी कागदपत्रांमध्ये स्वतःचं घर घेता येईल. महागडी स्टॅम्प ड्युटी, महागडा प्रॉपर्टी टॅक्स त्यांना भरावा लागणार नाही. सोसायटीमध्ये त्यांचं आरोग्य आणि सुरक्षा योग्य पद्धतीने राखली जाईल. यामुळे वयोवृद्धांचं घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांचं स्वतःचं घर हे म्हणजे फक्त 4 भिंती नाही तर त्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक असतं. या धोरणामुळे आपल्या आईबाबांना, आजी आजोबांना त्यांच्या हक्काचं घर घेता येणार आहे, तेही कमी खर्चात आणि पूर्ण सुरक्षिततेसह. म्हणूनच ही माहिती आपल्या कुटुंबामध्ये, शेजार पाजारमध्ये आणि इतर सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.